केपलरने आपल्याला सांगितलं की देर आर 3 लॉज आणि या लॉज प्रमाणे, या नियमाप्रमाणे प्लॅनेट्स गो अराउंड द सन. अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली केपलरने. गॅलिलिओ असाच एक मोठा भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेला आणि तो पण अनेक प्रयोग करत असे. केपलर जेव्हा हे लिहित होता, त्याचे नियम लिहित होता, त्यावेळेस गॅलिलिओ लॉज ऑफ मोशन अभ्यास करत होता. म्हणजे कसं, उदाहरणार्थ त्याला असा प्रश्न होता की हे जे प्लॅनेट्स आहेत जे सूर्याभोवती फिरत आहेत, तर हे कशामुळे फिरत आहेत, काय जादू वगैरे आहे की काय, व्हॉट मेक्स द प्लॅनेट्स गो अराउंड. सो दॅट इज व्हॉट गॅलिलिओ इज लुकिंग इन टू. गॅलिलिओला एक असं सूत्र सापडलं आणि त्या कन्सेप्टला आज आपण इनर्शिया असं म्हणतो. इनर्शिया म्हणजे काय, तर टेंडन्सी ऑफ द बॉडी टू रिमेन इन द सेम स्टेट, द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. तर गॅलिलिओने असं सांगितलं हे सूत्र की सपोज कुठली बॉडी, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या उदाहरणामध्ये, केपलरच्या उदाहरणामध्ये प्लॅनेट्स मूव्ह करत आहेत, म्हणजे त्या प्रदक्षिणा घालत आहेत सूर्याला. तर इफ इट इज मुव्हिंग, इफ दिस बॉडी इज मुव्हिंग आणि त्याला डिस्टर्ब नाही केलं आपण, नथिंग इज टचिंग इट, त्याला कोणी असा धक्का लावला नाही किंवा कोणी काही डिस्टर्ब केलं नाही, देन दे विल कीप ऑन गोईंग अराउंड. म्हणजे ते त्याच गतीने, अगदी विथ युनिफॉर्म स्पीड, त्याच गतीने ते फिरत राहतील. सो दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट विच गॅलिलिओ मेड. म्हणजे प्लॅनेट्स जे मूव्ह होत आहेत इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये म्हणा किंवा ऑलमोस्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये म्हणा, तर ते ज्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहेत, तर त्यांना जर आपण डिस्टर्ब केलं नाही तर दे वूड रिमेन इन द सेम पोझिशन. दे विल कीप ऑन गोईंग अराउंड, म्हणजे ते फिरत राहतील त्या ऑर्बिटमध्ये ॲट अ युनिफॉर्म स्पीड फॉर एव्हर, असं गॅलिलिओने सांगितलं. तर त्या कन्सेप्टला त्यांनी इनर्शिया असं म्हटलेलं आहे. तर न्यूटन, जो आपल्याला माहिती की अत्यंत ब्रिलियंट जो शास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्याच्याच लॉज ऑफ ग्रॅव्हिटीबद्दल आपण हे व्हिडिओज बनवतो आहोत, तर त्यांनी थोडंसं मॉडिफाय केलं गॅलिलिओच्या या वाक्याला. की त्यांनी काय मॉडिफाय केलं, तर व्हॉट इज सेड इज, तिची जी आयडिया होती गॅलिलिओची आयडिया, की बॉडीला जर आपण डिस्टर्ब केलं नाही तर त्याचा स्पीड हा बदलत नाही. सो न्यूटन मॉडिफाईड दिस आयडिया आणि त्यांनी असं खूप चतुराईने सांगितलं की जर आपल्याला त्या बॉडीचा, जी बॉडी एका युनिफॉर्म स्पीडने जाते आहे, तर त्या बॉडीचं समजा आपल्याला स्पीड बदलायचं आहे किंवा स्पीड जरी बदलायचं नाही पण त्याची दिशा जर बदलायची आहे, तर अशा वेळेस आपल्याला एक फोर्स अप्लाय करावा लागेल साईडवेज, म्हणजे बाजूने एक फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि तो फोर्स अप्लाय केला तर मात्र ती बॉडी एका वेगळ्या डिरेक्शननी किंवा वेगळ्या स्पीडनी मूव्ह करू शकेल. सो दिस वॉज मॉडिफिकेशन. म्हणजे गॅलिलिओने काय सांगितलं होतं अगोदर की जर फोर्स अप्लाय, जर काहीच आपण बॉडीला धक्का लावला नाही तर बॉडी ज्या पद्धतीने, म्हणजे समजा बॉडी सरळ चालली आहे आणि त्याला काहीच रेजिस्टन्स नाही, अगदी फ्रिक्शनसुद्धा नाही आहे, फ्रिक्शनचा कन्सेप्ट अजून शिकलेलं नाही, पण असं समजूया की त्याला काहीच रेजिस्टन्स नाही आहे, ती बॉडी चालली आहे, तिला डिस्टर्बन्स काहीच नाही, तर ती युनिफॉर्म स्पीडनी पुढे जात राहील. न्यूटनने काय सांगितलं की त्या जी बॉडी पुढे जाते आहे त्या बॉडीची दिशा जर बदलायची झाली किंवा त्याचा स्पीड बदलायचा झाला तर मात्र आपल्याला फोर्स, एक अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करावा लागेल. तर ही एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट न्यूटननी मांडली. आता त्याच कन्सेप्टला पुढे जाऊन त्यांनी नंतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सिद्ध केलं आहे. ते सूत्र आपल्यासमोर मांडलेलं आहे. ते कसं होतं बघूया. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की समजा बॉडीचा मास जास्त असेल तर मग आपल्याला त्याची दिशा बदलण्यासाठी किंवा स्पीड बदलण्यासाठी जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. कमी मास असेल तर कमी फोर्स अप्लाय करावा लागेल, हे न्यूटनने सांगितलं. जास्त मास असेल तर जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. सो दिस इज ऑल्सो अन इंटरेस्टिंग पॉईंट विच ही मेड की इफ द बॉडी इज मोर मॅसिव्ह, मास जास्त असेल
किंवा प्लॅनेट जर जास्त मोठा प्लॅनेट असेल, मॅसिव्ह असेल, तर त्याला हलवण्यासाठी, त्याची दिशा बदलण्यासाठी किंवा त्याचा स्पीड बदलण्यासाठी जास्त फोर्स द्यावा लागेल. दॅट इज मोर फोर्स इज रिक्वायर्ड टू चेंज इट स्पीड ऑर डिरेक्शन. आता आपल्याला माहिती आहे की स्पीड बदलणं किंवा डिरेक्शन बदलणं म्हणजे वेलॉसिटी बदलणं. आणि वेलॉसिटी बदलली म्हणजे काय, तर आपण एखाद्या बॉडीची वेलॉसिटी बदलते म्हणजे ती ॲक्सेलरेट होते. आपण गाडी आहे, आपण गाडीला ॲक्सेलरेटर असतं म्हणजे ते काय करतं, तर त्या गाडीचं स्पीड वाढवतं किंवा त्याची दिशा बदलू शकते. ओके, तर त्या ॲक्सेलरेट करणे म्हणजे त्याची वेलॉसिटी चेंज करणे. म्हणजेच प्लॅनेटची वेलॉसिटी जर बदलायची असेल, प्लॅनेटला ॲक्सेलरेट जर करायचं असेल, तर फोर्सशिवाय ते होऊ शकत नाही, असं न्यूटनने मांडलं. आता हा फोर्स कुठला असेल, तर तो फोर्स हा टँजेन्शियल फोर्स नाही. म्हणजे त्या प्लॅनेट असा फिरतोय गोलाकाराने आणि त्याला पण धक्का देतोय टँजेन्शियली, तर तसा फोर्स नाही आहे. तो तसा फोर्स अस्तित्वातच नाही असं न्यूटनचं म्हणणं होतं. तर तो फोर्स कुठला आहे, तर न्यूटनने सांगितलं की जो प्लॅनेट ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो आहे आणि तो मूव्ह होण्याचं कारण, देर इज अ पूल, ग्रॅव्हिटेशनल पूल बिटवीन द सन अँड दॅट प्लॅनेट. म्हणजे जो सूर्य जो आहे तो त्या प्लॅनेटला ग्रॅव्हिटीने खेचतो आहे त्याच्याकडे, आणि त्या फोर्समुळे, विच इज अ पुल फोर्स, त्या फोर्समुळेच तो जो प्लॅनेट आहे तो त्या ऑर्बिटमध्ये फिरतो आहे. बिकॉज ही सेड दॅट विदाउट द फोर्स द प्लॅनेट कॅनॉट चेंज इट्स डिरेक्शन. आणि आपल्याला बघतोय की जेव्हा प्लॅनेट ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो आहे, याचा अर्थ त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली बदलते आहे. म्हणजे त्याचा व्हेलॉसिटी कंटिन्युअसली बदलते आहे. म्हणजे याचा अर्थ तो प्लॅनेट ॲक्सेलरेट होतो आहे कंटिन्युअसली, आणि हे फोर्सशिवाय शक्यच नाही. तर कुठला फोर्स आहे असं न्यूटननी मांडलं, तर न्यूटननी असं मांडलं की तो फोर्स आहे ग्रॅव्हिटीचा फोर्स, आणि तो फोर्स त्या बॉडीच्या मासेसवरती अवलंबून आहे. सो एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम इंटू एम डॅश. आणि हा जो फोर्स आहे तो रेडियली ॲक्ट होतो, म्हणजे टुवर्ड्स द सन, हे सुद्धा त्यांनी मांडलं. आणि आपल्याला केपलरने जे सेकंड लॉ आणि थर्ड लॉ सांगितले आहे की एक तर की प्लॅनेट्स आहे जे सूर्याच्या अगदी जवळ असणारे जे प्लॅनेट, जेव्हा प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात आणि जे समजा ते सूर्याच्या जास्त जवळ असतील तर ते जास्त फास्ट फिरतात, आणि समजा ते जास्त अंतरावर असतील तर ते स्लो फिरतात. तर हा जो निष्कर्ष केपलरने काढलेला होता, तर त्या निष्कर्षावरनं न्यूटनने असं मांडलं की फोर्स हा त्या डिस्टन्सवरती अवलंबून आहे. म्हणजे जो ग्रॅव्हिटेशनल पूल आहे तो त्या डिस्टन्सवरती अवलंबून आहे दोन बॉडीजच्या मध्यात. आणि तो लॉ झाला एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². म्हणजे जर डिस्टन्स लांब असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा वीक आहे, हा प्रबळ नाही आहे. तो जर जवळ असेल तर तो जास्त स्ट्रॉंगली, जास्त प्रबळपणे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट होतो. म्हणजे दोन गोष्टी समजल्या की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम इंटू एम डॅश, वेअर एम अँड एम डॅश आर द मासेस ऑफ द टू बॉडीज विच आर अट्रॅक्टिंग इच अदर, आणि एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². आता हे दोन्ही जर एकत्र केलं आपण गणिती पद्धतीने, तर आपल्याला मिळतं एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम डॅश अपॉन r². आणि यालाच जर ही प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण काढून टाकली आणि ते कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला, तर आपल्याला मिळतो एफ इज इक्वल टू जी इंटू एम डॅश अपॉन r². तर हा जो आहे मॅथमॅटिकल स्टेटमेंट, दिस इज कॉल्ड एज अ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि हा जो जी आहे हा नंतर प्रयोगांती कॅव्हेंडिशने तो शोधून काढला आहे. त्याची व्हॅल्यू, ज्याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात, ती कुठल्याही दोन बॉडीजमध्ये ती व्हॅल्यू सेमच असते. तर त्याची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर पर kg². आता हा युनिट न्यूटन मीटर पर kg² कसा आला, तर आपण जी समजा ह्या लॉमध्ये असं लिहिलं, जी इज इक्वल टू एफ इंटू r² अपॉन एम इंटू एम डॅश. तर हा जो kg² आला, हा kg म्हणून kg² खाली आला. एफचं युनिट न्यूटन आहे आणि आरचं युनिट मीटर आहे, त्यामुळे तो मीटर² झाला. सो दिस इज वाय द युनिट ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन इज 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर पर kg². तर ह्या ज्या व्हिडिओजमधून आपण ग्रॅव्हिटीच्या व्हिडिओजवरून आपण हे समजून घेतलं की न्यूटनने जे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्यासमोर मांडला,
तर त्या लॉच्या मांडणीमध्ये त्यांनी खूप मोठा विचार केलेला आहे. फक्त त्याचंच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, तर जे अगोदर ब्राहेने जो अभ्यास केला, निरीक्षणं नोंदवली ती, आणि त्याच्या बेसिसवर केपलरने त्याचं मॅथमॅटिकल लॉजमध्ये रूपांतर केलं ते, आणि न्यूटन आणि गॅलिलिओची मांडणी इनर्शियाची, आणि न्यूटनची स्वतःची कुशाग्र बुद्धी, ह्या सर्वांचा प्रेरणा म्हणून आपल्याला हा एक इंटरेस्टिंग आणि फॅन्टॅस्टिक लॉ आपल्यासमोर आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.